मित्रांनो, एक मस्तपैकी 2 मजली रो हाऊस बद्दल इथं सांगणार आहे। एक एक डिटेल, एक एक माहिती तुम्हाला आज देणार आहे। पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे, पार्किंग पण असणार आहे आणि 2 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे। किती स्क्वेअर फीट असणार आहे, किती पैसे असणार आहे, की कुठला लोकेशन असणार आहे, पण हे जे असणार आहे ना, बघा सगळं सांगतो मी, पण तुम्हाला डायरेक्ट 12,500पेक्षा मालकांचे 12,500पेक्षा प्रॉपर्टी मालकांचे ओनरचे नंबर पाहिजे तर तुम्हाला बघा प्रॉप साइन अप म्हणून एक वेबसाईट आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्हाला रेंटल झालं, आउटरेट झालं, म्हणजे तुम्हाला खरेदी करायचं पण असेल तर तुम्ही त्या वेबसाईटला रजिस्टर करायचं आणि काहीतरी चार्जेस फ्री मध्ये नाहीये। फ्री मध्ये तर आपले व्हिडिओ असतात साहेब, आपले व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये असतात, मालकांचे नंबर, पण तिकडं थोडंसं पे करायचं आणि रजिस्ट्रेशन करायचं आणि डायरेक्टली ओके। चला, जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे रिअल इस्टेटचे चॅनल आहे। हे सांगायची मला गरज पडायला नाही पाहिजे। आता हे सांगायला का लागतं मला माहिती का, लोक टायटल बघतात, व्हिडिओ बघत नाही। आणि आज सकाळी जो एक व्हिडिओ टाकला होता लोहगावला रो हाऊस विकायचे, तर हे कामाला झाली आणि तो रो हाऊस जो आहे छोटा व्हिडिओ बनवला होता, एक म्हणतात ना एक 16 सेकंदाचा रील तो बनवला होता। म्हणजे ह्याच्यावरून पण अंदाजा लावू शकतात की लोक नुसतं टायटल बघूनच फोन करायला चालू झाले। आणि तो व्हिडिओ तुम्ही पण आवर्जून पाहायला पाहिजे। त्या व्हिडिओमध्ये डिटेल दिली होती की ते रो हाऊस कुठं आहे, बरोबर ना, सगळं सांगितलं होतं। पण लोक जे आहे ना, नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आपण, तर त्याचाच फायदा उचलतात, लगेच कॉल करायला चालू करतात। पण मंडळी, आज जी प्रॉपर्टी बद्दल मी चर्चा करणार आहे ना, खूप भारी आहे, खूप जबरदस्त लोकेशन आहे। पाणी आहे तिथं, कार पार्किंग आहे, 2 व्हीलर पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग आहे, 7-12 खरेदी खत, हे सगळं काही तिथं बघायला ऐकायला दिसणार आहे, तुम्हाला भेटणार आहे। आणि दिसणार का म्हणतो माहिती का, खरेदी केलं तर तेव्हा तुम्हाला भेटणार आहे त्या हातामध्ये सगळं काय। आता मी अजून एक सांगतो की बरेचसे असे रिकामे टेकडे पण कमेंट येतात, मी बोलतो तुम्हाला त्या रो हाऊस बद्दल बोलणार आहे। आणि अगदी एवढा भारी रो हाऊस आहे तो की विचारू नका तुम्ही, एकदम जबरदस्त तुमच्या बजेट मधली ती प्रॉपर्टी असणार आहे। पण मी कमेंट बद्दल बोलत होतो, एवढं लोक एक लोक एकदम असे पडलेले कमेंट करतात राव, काय काय कमाल आहे त्या लोकांची, वा 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 वा। ते म्हणतात व्हिडिओ नुसते बनवतात, पैसे कमवतात, काय राव, काय हजारो काय लाखो करोडो रुपये कमवले का काय माहित नाही। अहो एवढे 5-5 लाख एक व्हिडिओला व्ह्यूज गेलेले, पण आपले तुम्ही सबस्क्रायबर बघा ना किती झालेले। म्हणजे या लोकांना बोलायला पण काय जीबीला हडत नाहीये, या गोष्टी मला दिसून येतात। मंडळी, मी कोणाकडून 1 रुपया कमिशन घेत नाही, हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे। घेतो का मी कमिशन? नाही, मालकाकडून पण घेत नाही, इकडून पण घेत नाही। पण आज जी प्रॉपर्टी आलेली आहे त्याचं घेणार मी कमिशन, खरं सांगतो। ते बंद करून टाकलं, ते कमिशन नाही घ्यायचं। मला कितीतरी आपले जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की कासिम भाई असं कसं, किती दिवस चालणार तुम्ही, किती दिवस मालकांची अशी फ्री गंमत जम्मत म्हणून लोकांना नंबर देणार। लोक काय तुमचा व्हिडिओ काय बघायला तयार नाही आणि तुम्ही फिरी वाटप बसतात नंबर। मी पण विचारामध्ये पडलं की यार किती पण केलं तर काही त्यांना काही किंमत नाही माणसाची, खरं सांगतो माणसाची किंमत नाही। तुम्ही सांगा, नंबर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज करून सांगू शकता की नंबर फ्री मध्ये द्यायचं का कमिशन घ्यायचं त्या प्रॉपर्टीचं। काय काळजी करू नका, तुमचं जे कमेंट असणार आहे, मेसेज असणार आहे, ते आपण वाचून काहीतरी निर्णय घेऊ। मी म्हटलं, मी आपल्या जे सबस्क्रायबर आहे त्या लोकांना विचारणार जातात आणि त्यांना विचारूनच हे काम करणार। पण आज मी जे रो हाऊस आणलेले ना, 2 मजलीचे, वरती टेरिस आहे, ओके। आता हे जे रो हाऊस आहे, पण त्याच्या सांगतो मी, त्या रो हाऊस बद्दल पण सांगतो। पण
आपण जे पेस्टलिस्ट आहे ना, आपण प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये पेस्टलिस्ट आहे, शेती विकण्यामध्ये आपण पेस्टलिस्ट आहे. तुम्हाला शेती पाहिजे असेल ना, शेती एकदम एक नंबर शेती, एक नंबर जबरदस्त. आता हे आपण ह्याला बोलू शकतो की फार्म हाऊस प्लॉटच बोलू शकतो. डायरेक्टली जी आहे 21 लाखामध्ये सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी कर, थेट 10 गुंठ्याचे डायरेक्टली तुम्हाला भेटणार आहे. आणि पेपर जे आहे 10 गुंठ्याचे तयार करून देणार. 50 वर्षाचे सर्च रिपोर्ट सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहे. आणि कोणाला मला एवढे भारी कॉल आले आज मला, म्हणजे त्या लोकांना मी एकदम चांगलं बोलतं का, मला एक चांगले म्हणजे लोकांचे कॉल आले, डेव्हलपर लोकांचे पण कॉल आले. त्यांनी म्हणजे चांगलं बोललं मला की एक लोकांना एकर पण पाहिजे, त्याच्या पण बद्दल माहिती द्या. तर तीच माहिती द्यायला हे व्हिडिओ बनवलेले. मग कुठले पण व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यामध्ये माहिती धरूनच चालतो मी. आता ही पण माहिती आहे ना, ज्यांना एकरमध्ये खरेदी करायचं, एकरमध्ये प्लॉट म्हणजे एकरमध्ये जागा खरेदी करायचं, एक इन्व्हेस्टमेंट करायचं, तर त्याच लोकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणलेली. डायरेक्टली 50 लाखामध्ये 1 एकर, आणि 1 एकरमध्ये किती 40 गुंठे डायरेक्टली 40 गुंठे. आणि तुम्ही विचार करा की एक गुंठा काय हिशोबामध्ये पडलं. आणि ते नाही झालं तर अजून कमी ह्याच्यामध्ये आपण करू, अजून कमी ह्याच्यामध्ये करू शकतो. 40 लाखामध्ये पण एकर करू शकतो. ओके, 40 लाखामध्ये पण थेट एकर आणि डायरेक्टली 40 गुंठे असणार आहे ती जमीन. आणि एवढ्या स्वस्त बजेटमध्ये मला असं वाटतं की कोण देणार नाही. पुण्याच्या पासून फक्त एक 65 किलोमीटर लांब एवढं असणार आहे. 65 किलोमीटर, चला 65 किलोमीटर धरून चाला, एवढं तिथपर्यंत तुम्हाला 65 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला हे डायरेक्टली 40 लाखांनी पण 1 एकर देतो मी. आणि मंडळी तुम्ही मला कसं काय संपर्क करणार, माझा नंबर घ्यायचा 9028750499 माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. थेट मला संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेले. पण मला असं वाटतं की आता वेळ भरपूर झालेला आहे. अहो मला गप्पा मारायला गप्पा नसतात, हे कामाच्या गप्पा आहे. आता बघा लोकांना जे आहे कोणाला रो हाऊस खरेदी करायचं, बरोबर ना, सगळ्यांना अशी गडबड झालेली की इंडिपेंडंट हाऊस आपला पाहिजे. पण काय झालं ना माहिती का, लोकांनी बजेट जो आहे 10 लाखाचा कोणी बजेट तयार केलेलं आहे, कोणी 20 लाखाचा तयार केला, कोणी 15-12 असा लाखाचा तयार केलेला आहे. पण त्याला रो हाऊस बोलणार का आपण, त्याला आहे ना झोपडपट्टी मधला आहे ना घर बोलणार आपण. पण काही लोकांना ते पण चालणार आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, तिकडे 2 व्हीलर पार्किंग अथवा 4 व्हीलर पार्किंग त्या बजेटमध्ये भेटू शकत नाही. हे लक्षामध्ये ठेवा. 2 व्हीलर पार्किंग करायला तेवढी जागा नाही आहे त्या 10 लाखाच्या 12 लाखाच्या घराला. पण मी तुम्हाला जे सांगतो ना, हे जे घर आहे, घर नाही बोलू शकतात, बंगला बोलू शकतात. बंगला 1 गुंठ्यामध्ये बांधलेलं आहे, 1 गुंठ्यामध्ये जबरदस्त लोकेशन आहे आणि चांगलं आहे, एकदम मस्त. आणि अगदी म्हणजे अगदी खूप स्वस्त बजेटमध्ये, फक्त 60 लाख बोलतात. बैठकमध्ये कमी होणार आहे. मळकळ, आळंदीच्या जवळ मळकळ आहे आणि मळकळमध्ये हे 1 गुंठ्यामध्ये बांधलेले रो हाऊस सारखा बंगला आहे. खाली 1 BHK आहे, बाजूला पार्किंग आहे. त्याच बिल्डिंग मध्ये पार्किंग आहे. बोरवेलचं कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे साहेबांनी. बोरवेलचं स्वतःचा बोरवेल आहे. स्टेरेज वरून आपण जाऊ शकता डायरेक्टली फर्स्ट फ्लोअर वरती. डायरेक्टली पहिला जो मजला आहे तिथं 2 BHK दिलेले. 2 BHK कशाला बोलतात, 2 बेडरूम असणार आहे, 1 हॉल असणार आहे, 1 किचन असणार आहे, 1 बाथरूम असणार आहे, बाल्कनी असणार आहे राव. 1 बाथरूम नाही दिलेले इथं, 2 बाथरूम दिलेले. 1 कमोड वाला दिलेले, 1 आपला नॉर्मल वाला दिलेला इंडियन. एकदम मस्त झकास जबरदस्त. आणि लोकेशन मरकळ, आळंदीच्या जवळचं लोकेशन आहे आणि सुंदर बांधलेलं आहे. आता बांधलेलं किती माहिती का तुम्हाला, 1800 स्क्वेअर फीटचं बांधकाम झालेलं आहे. आणि तुम्ही हिशोब केला 1700 गुणिले 1800 म्हणजे 1800 रुपये, 1700 किंवा 1800 रुपयाच्या स्क्वेअर फीटनी बांधकामाचा रेट
1700 रुपयाच्या स्क्वेअर फीटने बांधकामाचा रेट चालू असेल. तुम्ही तो बांधकामाचा रेट तुम्ही विचारू शकतात की बांधकामाचा काय रेट चालू आहे. संपूर्ण टोटल 1 रुपया म्हणजे इथून तिथून काय तुम्हाला द्यायची गरज नाहीये. डायरेक्टली हे तुम्हाला इथं जे आहे ना डायरेक्टली तुम्हाला भेटणार आहे. ओके, बोलता बोलता आपण पार बाहेर चाललेले, आपल्याला इथं उभं राहायचं होतं. बघा, बोलता बोलता म्हणजे काहीच कळत नाही की माणूस कुठं चाललं आणि आपण कुठला हे साईडला होते. आता हे बघा, 1700 धरून चाला किंवा 1800 धरून चाला, तुम्हाला काहीच हे करायची खर्च करायची जरूरत नाही. आणि ते हिशोब काढून घ्या तुम्ही. आणि ह्याचं 60 लाख त्यांनी बोललेलं, प्लॉटचं वेगळं काढायचं तुम्हाला. प्लॉटचा रेट जो असणार आहे तो वेगळा असणार आहे. पण जागा आणि लोकेशन खूप भारी मळकचं, आणि ते पण तुम्हाला घ्यायचं असेल मला संपर्क करायचा आहे एकदम मस्त पैकी. ओके, मी सगळं सांगितलं. आता काय राहिलं ना, उगीच बोलायचं नाही कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही हे लपवलं ते लपवलं. हा, पण इथं जे आहे हे रो हाऊस दाखवणार आपण, त्याचं कमिशन 2% तुम्हाला द्यायला लागणार आपल्याला. ओके, लवकरात लवकर भेट द्या. माझा नंबर आहे 9028750499. बरं, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, बेझिझक सांगा, काही प्रॉब्लेम नाही, कमेंट करत जावा. ओके, भेटू. मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.